माझे उपस्थित सगळे मान्यवर तसेच श्रीराम दिंडी पथक नादोडा आयज खऱ्यांनीच बरें दिसता की माझ्या गावान आमची संस्कृती आम्ही पळयता दिसान दीस तरुण जायत आसा. तरुण हांव मागता हांगा प्रत्येक मेंबर या श्रीराम दिंडी पथक नादोडा पिरणा तसेच श्री गणेश कला संगम नादोडा यांच्याकडे अशेच आमची संस्कृती तुम्ही पुढे चलत व्हरची आणि चड काय उलयना. देव बरें करूं. हा त्यांचा मूळचा स्वभाव आहे. फक्त 2 शब्द बोलतात पण महत्त्वाचेच बोलतात. मी पाठीशी आहे हे शब्द आमच्यासाठीच पुरेसे आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या ज्यांच्या मार्गदर्शनानं ज्यांच्या सहकार्यानं आजचा हा मोठा भव्य भक्ती पंथ दिंडी महोत्सव जो साजरा होणार आहे. आजची भरगच्च जशी इथं उपस्थिती आहे तशीच मांडवा वाघेरा याच्यापेक्षा जास्त डबल संख्येने उपस्थिती आहे. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम या व्यासपीठावर घडवून आणण्याची संकल्पना सहकार्य ज्यांनी आम्हाला केलेलं आहे त्या आमच्या सन्माननीय पाहुण्या आमच्या विषय प्रमुख पाहुण्या सौ नेहा शैलेश गावस यांना विनंती करीन की यावेळी मार्गदर्शन पर 2 शब्द बोलावे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे आज भव्य संख्येने जमलेले गावचे सगळे नागरिक, सगळे स्पर्धक यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मनापासून माफी मागते की आमच्यामुळे थोडा उशीर झाला आणि तुम्हाला वाट पाहावी लागली. जास्त काही बोलत नाही. असे कार्यक्रम नेहमी गावात होत असतात आणि त्या कार्यक्रमांना आमचा पूर्ण पाठिंबा असतोच आणि असाच कायम असणार आहे. कारण आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचे कार्य हे जे आमचे मंडळ वगैरे आहेत ते करत आहेत सातत्याने आणि ते करत राहतील याची खात्री आहे मला. आणि जे तरुण आहेत त्यांना मी एक सूचना करू इच्छित आहे की जे कोणी आता स्पर्धक आले आहेत त्यांनाही सूचना करू इच्छित आहे की जे तुमचे पथक आहेत तिथे जे तुम्ही सादरीकरण करता गावोगावी जाऊन ते सादरीकरण फक्त स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता ते मनापासून आपल्या आत आपल्या ती जाण ठेवणं, देवाप्रती भक्ती ठेवणं, समाजाप्रती आपले जे आपण जे देणे लागतो, जे कार्य असतं ज्यासाठी आपलं अस्तित्व आहे ते जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जे तुम्ही शिकता, जे तुम्ही सादर करता ते लोकांपर्यंत मनापासून पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करा की जे तुम्ही शिकताय, तुम्ही तुमच्यावर जे संस्कार होत आहेत ते बाकीच्याही लहान मुलांवर म्हणा किंवा जे युवा आहेत त्यांच्यावरही त्याचा परिणाम, उत्तम परिणाम व्हावा यासाठी तुमची धडपड असावी असं मला वाटतं. आणि जे आजकालची तरुण पिढी आहे ती टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन्स याकडे त्यांचा कल जास्त आहे. त्यामुळे काय होतं की आपली संस्कृती समजण्यात कुठेतरी ते कमी पडतात. तर असे जे तुमचे ग्रुप आहेत त्यांच्यामार्फत त्यांना मार्गदर्शन व्हावं आणि त्यांच्यात कुठेतरी ती जागरूकता त्यांच्या मनात व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. इतक्या सांगून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट एवढीच नाही आहे तर ती आमच्या नादोडे गावची सुनबाई आहेत.
गावचे सुपुत्र शैलेश गावस यांच्या पत्नी आहेत. भाभी धन्यवाद. एवढा मोठा महोत्सव जेव्हा 2 शब्दात सांगतो, एवढा मोठा महोत्सव जेव्हा तुम्ही प्लॅन करतात तेवढा पाठीमागून घाम सुटतो. मे महिन्यात बजेट 3.5 लाख ते 4 लाख पर्यंत असतं आणि असा कार्यक्रम इथं उपस्थित सादर करणं यासाठी ज्यांच्या पाठबळानं आमची पाठ हायस्कूल थंड झाली त्या ट्रस्टच्या अध्यक्षा यांच्या मनपूर्वक धन्यवाद. त्याच्यानंतर आणि एक सन्मान मी इथं करणार आहे. एक सन्मान आहे ज्या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे या माऊली देवीच्या कृपेनं, त्याच्या सर्व देवदेवतांच्या कृपेनं त्याला आधार लाभला आणि त्याला आता आम्हाला आधार देण्याचं कार्य केलेलं आहे. श्री भावेश सदानंद देसाई कार्स नेशनचे मालक. मी विनंती करीन भाभीना की त्यांनी त्याचा सन्मान यावेळी करावा. श्री भावेश सदानंद जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार अशा टाळ्या होऊ द्या. एका मेसेज वरती सर्व आहार जो अल्प आहार तुम्हाला मिळणार आहे त्याचं ते दान आम्हाला देणारे. भेट लहानशी असेल पण आमच्या मोठ्या मनानं आम्ही ती त्याला देत आहोत. पुष्कळ धन्यवाद. रोख रुपये 25,000 त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. भावेश तुला माऊली चरणी असंच यश लाभो अशी माऊली चरणी विनंती करतो. भावेश धन्यवाद, मनापासून धन्यवाद. त्याच्यानंतर फक्त शेवटचं एक सन्मान आमच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाची कार्याध्यक्षाचं काम असतं की मूळ कार्यक्रम चॉकआउट करायचा, कसं करायचं, कुठं कोण बसणार आहे, कुठं दिंडी होणार आहे, सर्व कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही केलेला आहे त्या कार्याध्यक्षा आणि आजच्या प्रमुख पाहुण्या सौ नेहा शैलेश गावस याला स्वागताध्यक्ष पृथ्वीराज गावस यांनी मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर आम्ही आभार प्रदर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू होणार. मुख्य कार्यक्रम
जीव जीव दोन्ही कुंडे ग
या स्पर्धेतलं 6वं म्हणजे तिसरं उत्तेजनार्थ बक्षीस एकूण 6वं बक्षीस स्वर्गीय वासंती विठोगाव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत उत्तेजनार्थ तृतीय बक्षीस रोख रुपये 10,000 व कैलासवासी विश्राम महादेव गाव स्मरणार्थ श्री साजेश विश्राम गाव पुरस्कृत चषक जातोय श्री हुळणेश्वर दिंडी पथक करंजाड. मी विनंती करीन समितीचे दोन्ही सदस्य सचिव
यांनी मिळून हे बक्षीस द्यावं. समितीचे सदस्य, देवस्थान समितीचे सदस्य दयानंद आपेगावकर आणि त्याचबरोबर निवृत्ती यांनी मिळून हे बक्षीस त्या पथकाला द्यावं. जोरदार टाळ्या होऊ द्या. फक्त आणखी 5 मिनिटात संपूया कार्यक्रम. तुम्ही लवकर आला तर कार्यक्रम संपवायला लवकर. या स्पर्धेतलं एकूण 5वं उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस स्वर्गीय वासंती विठुराव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस रोख रुपये 10,000 व कैलासवासी रामा आगरवाडेकर स्मरणार्थ श्री अशोक रामा आगरवाडेकर पुरस्कृत चषक श्री दाड महादेव सातेरी दिंडी पथक वेळगे विनंती करील आजचे उद्घाटक व सत्कार मूर्ती श्री बाबू वडेकर यांनी बक्षीस द्यावं. श्री दाड महादेव सातेरी दिंडी पथक जोरदार टाळ्या होत नव्हत्या या पथकासाठी. स्पर्धेतील प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक जे स्वर्गीय वासंती विठुराव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पुरस्कृत करण्यात आलं होतं. रोख रुपये 10,000 व कैलासवासी राजेंद्र विश्राम शेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री मुकुंद पांडुरंग शेट्टी पुरस्कृत चषक जातोय. हे बक्षीस मी विनंती करीन की आवेश यांनी द्यावं. श्री सातेरी दिंडी पथक केरी, श्री सातेरी दिंडी पथक केरी कलाकारांना विनंती आहे की ज्या ऊर्जेनं परफॉर्मन्स दिलं होतं, ज्या ऊर्जेनं सादरीकरण केलं होतं, त्या ऊर्जेनं इथे येऊन व्यासपीठावर बक्षीस स्वीकारावं. स्पर्धेची 3 बक्षिसं राहिली आहेत. सर्व मान्यवरांना उपस्थित आहे की पुढे येऊन उभं राहावं. त्याचबरोबर ही 3ही मुख्य बक्षिसं जी आहेत ती आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व कार्याध्यक्षा सौ नेहा शैलेश गावस, ऍडव्होकेट शैलेश गावस यांच्या हस्ते दिल्या जातील. पण सर्व मान्यवरांना विनंती आहे की पुढे येऊन उभं राहावं. ही 3ही पारितोषिक सौ नेहा गावस व ऍडव्होकेट शैलेश गावस यांच्या हस्ते दिली जातील. स्पर्धेतील 3रं बक्षीस स्वर्गीय वासंती विठुराव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत तृतीय बक्षीस रोख रुपये 15,000 व कैलासवासी रामा यशवंत नाईक स्मरणार्थ श्री गौरीश रामा नाईक पुरस्कृत चषक विजेते आहेत श्रीराम दिंडी पथक घोड आरती मंडळ आयोजित या स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत श्री पारोळेश्वर दिंडी पथक केळी. पथकाच्या कलाकारांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर ऍटलिस्ट 5 जण तरी यावे. 5चा हात लागल्यापर्यंत बरेच आता कार्य आहेत का?
जोरदार टाळ्या होऊन जाऊ या पथकासाठी, जोरदार टाळ्या. थँक्यू. आता सस्पेन्स जास्त वाढवायचं नाहीये, पण दुसरं बक्षीस नंतर सांगतो, त्याचंही महत्व तेवढंच आहे. पण प्रथम पारितोषिकाचे 2 मानकरी आहेत. त्यात आता पहिला मानकरी कोण ते पहिले डिक्लेअर करूया. प्रथम कोण आहे? द्वितीयाचं महत्व कमी होत नाही आहे, फक्त ते सस्पेन्स निघून जाईल म्हणून प्रथम जाहीर करतो. कारण 6 पथकं होती, आता जर नावं 2च राहिली आहेत किंवा जास्त आडेवेडे नाही. या स्पर्धेतील विजेते श्री राम दिंडी पथक नालोडा व पिर्ण, स्वर्गीय वासंती विठू गावास चॅरिटेबल ट्रस्ट ओल्ड गोवा, श्री गणेश कला संगम नालोडा, कला आणि सांस्कृतिक संचालनालय गोवा व श्री माऊली भूतनाथ देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेल्या भव्य भक्तिबंध दिंडी महोत्सवाचे विजेते आहेत श्री विठ्ठल रखुमाई दिंडी पथक निवाडे. सर्व कलाकारांना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. फक्त पहिले 2 कलाकार या ट्रॉफी स्वीकारल्यानंतर सर्वजण या. पहिले 2 कलाकार येऊन ट्रॉफी स्वीकारावे. इथपर्यंत शिस्त बाळगली. आता इथपर्यंत शिस्त बाळगायची आहे. सर्वजण दिसले पाहिजे फोटोमध्ये. एक कलाकार दिसला पाहिजे. जोपर्यंत फोटो होत आहे तोपर्यंत आभार. ज्यांच्या शिवाय ही स्पर्धा होणार नव्हती, शक्य नव्हती, त्या आमच्या सौ नेहा शैलेश गावस, स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या चेअरमन, त्यांचे पतिदेव श्री ॲडव्होकेट शैलेश गावस. हा शुभ सोहळा त्यांच्याशिवाय खरंच आमच्यासाठी कठीण गेला असता. जय माता. चषक जे जात आहे, आवाज कमी नाही झाला पाहिजे. श्री केळबाई पुणेश्वर दिंडी पथक गुंडे. पहिले फक्त बक्षीस घेण्यासाठी फक्त 4 कलाकार, त्यानंतर एक मोठा फोटो घेऊया.